नीटला घेऊन मोठी कारवाई महाराष्ट्रात चालू आहे. ज्या राठोड ताटेंची चर्चा होती त्या माटेगावकरांना अटक केलेल्या त्याचे सूत्र आता नागपूरपर्यंत देखील आले आहे. आज नागपुरात देखील दोन विद्यार्थ्यांच्या घरी झाडं झाली. एकूणच तुम्ही विद्यार्थी चळवळीत काम करणार आहे, काय वाटतं या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत? माझं नेहमीच म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाहीये, ती आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर नाशिक हे सगळीकडे पसरली आहे. एक एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आणि हे एनटीएचेच लोक आहेत जे मला वाटतं खासगी क्लासेस घेतात आणि इथे पेपर विकतात. हे पण आता उघडकीस आलंय. तर मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी. हे माझं नेहमी म्हणणार आहे की एक एक्झाम्पल सेट करा, एक उदाहरण सेट करा तुम्ही की ह्याच्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. एक भीती वाटली पाहिजे की अशा गोष्टी करायच्या आधी. हे दरवर्षी किती आज 3 किंवा 4 मला वाटतं लहान मुलींचा मृत्यू झाला, सुसाईड केलं, त्यांनी आत्महत्या केली, त्यांचं काहीच नाही. आणि नीटचा विषय मला वाटतं होऊन 4-5 दिवस झाले. मला बरं वाटलं की तुम्ही हा प्रश्न विचारला. हा प्रश्न चालू राहू द्या जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा नाही होत. हे खूप बघितलं आपण, पेपर फुटी आणि सगळं. मी मगाशी बोललो तसं की एक सामान्य घरातला मुलगा असेल आणि एक असेल ज्याचा वडील श्रीमंत आहे किंवा आई श्रीमंत आहे, तो येऊन दाखवतोय मुलाला की तू 2 वर्ष ज्याच्यासाठी किंवा तू 2 वर्ष याच्यासाठी मेहनत घेतलीस, हा बघ मला पेपर मिळाला. म्हणजे त्या मुला किंवा मुलीवर काय झालं असेल? आणि परीक्षा रद्द करणं हा पर्याय आहे का? त्या मुला मुलींचं काय? तुम्ही तुमचे कमवले. मला वाटतं कुठेतरी कठोर कारवाई झाली पाहिजे, कुठेतरी एक उदाहरण सेट केलं पाहिजे आपण की ह्याच्या पुढे असं झालं तर हीच शिक्षा मिळणार. आणि ही शिक्षा जी आहे ती आपण आजच सेट केली पाहिजे. आता ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात सीबीआय कारवाई करताय, जी काही कारवाई सुरू आहे, यावरून तुम्हाला वाटतंय का तुम्हाला जे अपेक्षित सुधारणा ते सेट होऊ शकेल किंवा सीबीआय या सगळ्या प्रकरणाला शेवटपर्यंत आपले लोक मिळालेत ना ज्यांनी पेपर लीक केलाय? मिळालेत ना? मग कारवाई काय चालू आहे? जिकडनं चालू झालं तिकडून कुठपर्यंत पोहोचलं ह्याचे सोर्सेस मिळाले, ती लोक मिळालेत, अजून कारवाई काय चालू आहे मला कळत नाहीये. हा कॉल मुख्यमंत्र्यांचा आहे. हे माझं राज्य आहे, मी हे असं पुढे हे घडून देणार नाही. एवढ्या मुलांचं आयुष्य मी बर्बाद होऊन देणार नाही. खूप सोपं आहे. पण एकूणच सरकार, प्रशासन आणि सीबीआय या सगळ्या प्रकरणाला न्याय देईल ज्या पद्धतीने कारवाई सुरू त्यावर ते दिल्यावर मी बोलेन. मला अजून पुणे प्रकरणात न्याय मिळालेला दिसत नाहीये, जिकडे त्या 3 वर्षाच्या मुलीच्या हत्या झाली, रेप होऊन. बिचारी लहान मुलगी आजीकडे गेलेली, तिची रेप होऊन हत्या होते. त्याच्यानंतर काय होतं? आपण त्याच्यावरती 2 दिवस बोलतो आणि मग प्रधानमंत्री आपल्या समोर येतात आणि बोलतात की सोनं नाही घ्यायचं, डिझेल नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. तो विषय संपला. त्याच्यावर काय करताय तुम्ही? आम्ही हे विषय सोडणार नाही आहोत. दिवसाला 50-100 बातम्या होतात हो. हे ज्यांची आत्महत्या होते, ज्यांचा मर्डर होतोय, आपण ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर मी हा विषय सोडणार नाहीये. मी दर प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारणार त्या मुलीचं काय झालं, ज्यांनी हत्या केली त्या माणसाचं काय झालं. आणि हे विषय मला वाटतं की राजकारणी म्हणून नाही तर मी एक माणूस म्हणून पण विचारतो आणि तुम्ही पण पत्रकार म्हणून विचारा. हे विषय सोडू नका. पण त्यावेळेला जेव्हा एक राज्य पेटतं ते 2 दिवसात कसं शांत होतं?
ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे, राज्य शांत झालं, त्यांच्या अडचणी असतील, कारण डिझेल पेट्रोलवर गोष्टी आल्या असतील. सोनं एक तर कोण घेतं मला माहित नाही. 60% आपलं पॉप्युलेशन देशाचं हे पॉवर्टी लाईनच्या खाली आहे. गव्हर्नमेंटकडनं मला वाटतं हे जातं त्यांच्याकडे राशन. सोनं कोण घेतं मला माहित नाही, पण डिझेल पेट्रोल आता मला वाटतं पत्रकारांचेच मी अनेकदा पेट्रोल पंपवरती लोकांचे बाईट बघितले, सामान्य लोकांचे, की काय ज्या प्रकारे येऊन ते व्यक्त होत आहेत की तुम्ही तुमचा कॉन्वॉय कमी करा, तुम्ही तुमचे परदेशाचे ट्रिप्स कमी करा आणि मग आम्हाला सांगा ना. हे आपले 6 मिनिटाच्या अंतरावर जॉन इब्राहिम निघाले 6 बाईक्स घेऊन. 6 बाईक्स कशाला लागतात तुम्हाला 6 मिनिटाच्या अंतरावर जायला? किंवा एक मंत्री बसमध्ये बसून निघाले, 20 गाड्यांचा कॉन्वॉय पाठी आहे. कोण भरतं यांचं पेट्रोल डिझेल? हे तुमच्या पैशातनं जातं. हे प्रश्न आपण विचारायला नको की तुम्ही सामान्य लोकांना का त्रास देताय? तुमच्यामुळे ही देशाची परिस्थिती झाली आहे. आता 15 वर्षानंतर 10-12 वर्षानंतर तुम्ही येऊन सांगताय की आता तुम्ही हे कमी करा, ते कमी करा, आता देशाला वाचवायची वेळ आली आहे, देशभक्ती दाखवायची वेळ आली आहे. अरे कसली देशभक्ती? तुम्ही कधी दाखवणार देशभक्ती? तर त्यांनी पहिलं करावं. कुठेतरी नीटच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी जेव्हा एखादा आपला करतो, आपला तो ताण लावतो, भाड्याने कुठून तरी पैसे जुळवाजुळव करून ट्युशन क्लासेस छोटी मोठी का होईना लावतो. हो, मी तर ऐकलं शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि क्लासेसचे पैसे भरलेत. मी 2 ते 3 मला वाटतं माझ्या कानावर जे आलंय, शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि मुलाचे किंवा मुलीचे क्लासेसचे पैसे भरलेत, कारण तो नीटची एक्झाम द्यावा, ती नीटची एक्झाम द्यावी. त्यांच्या आयुष्यात काय झालं असेल? पण कुठेतरी हेच श्रीमंत लोक जर अशा पद्धतीने ट्युशन क्लासेसचे किंवा पेपर, त्या गरीब विद्यार्थ्याचा अभ्यास किंवा त्याच्यावाली गुणवत्ता कुठे जाणार? त्याचं डोकं आहे, त्याचं डोकं सक्षम आहे. तुम्ही पेपर नका फोडू. हे आपल्याकडे वर्षोनवर्ष आहे. श्रीमंत क्लासेसला जातात, गरीब विद्यार्थी आता लाईट खाली अभ्यास करून आपल्याकडे टॉपर्स आहेत. कुठचाही टॉपर तुमच्याकडे श्रीमंत क्लासेस मधले नसतील. पण मला वाटतं की कोणी तुमच्याकडे येऊन उद्याचा पेपर दाखवला तर त्याचं काय खच्चीकरण होत असेल की मी एवढी मेहनत करून मी अभ्यास केलाय की लाईट स्ट्रीट लाईट खाली बसून किंवा घरात माझी परिस्थिती काय, मी एवढा अभ्यास केलाय आणि कोणतरी येऊन मला माझा कोणतरी मित्र हे दाखवतो पेपर. मी 750 मधला जो 650-700 साठी जो मेहनत घेतो तो त्याच्याकडे 750, त्याचा मित्र येऊन त्याला 750चा पेपर दाखवलो की हा घे, माझ्याकडे आला. 750 असतं ना, 720. सॉरी, या सगळ्या प्रकरणात जे माटेकरांचं नाव आता समोर त्या त्यांच्या विरोधात मनसे आक्रमक आहे, कालपासून तुमचे आंदोलन सुरू आहे, आज देखील आंदोलन सुरू आहे. इथून पुढे हे आंदोलन कसे असतील, काय तुमची भूमिका असेल? आमची आंदोलनं आहेत ना ती आक्रमकच असतात. आणि ती मला वाटतं गेले अनेक वर्ष आक्रमकच आहेत. जेव्हापासून पक्ष स्थापन झालाय तेव्हापासून आक्रमक आहे. मला वाटतं तर तुम्ही कुठेतरी आक्रमक व्हायची वेळ झाली. पत्रकार पण कुठेतरी आक्रमक झाले पाहिजे की ही काय परिस्थिती आहे. या अनेक गोष्टीत कुठेतरी पत्रकारांची पण मुलं-मुली असणार जे नीट देत असणार. सॉरी, थोडं आक्रमकता आपण पण घेतली पाहिजे. हे विषय विसरलो नाही पाहिजे आपण. 3 मुलांनी आत्महत्या केली आहे. आपल्याकडे 3 मुलं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला मगाशी बोललो, दिवसाला 5 ते 7 शेतकरी आत्महत्या करतायत. ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही मगाशी मला बोललो मुख्यमंत्री नागपूरचे आहेत ना, मग इकडेच विदर्भातच मला वाटतं एवढे आत्महत्या होत आहेत आणि ते बाईकवर फिरतायत. किती दिवस चालला तो स्टंट? या विषयावर आपण बोलायचं नाही. अमितजी, विदर्भात मनसेला पक्ष बळकटी करण्यासाठी
कशा प्रकारे आता तुमचं प्लॅनिंग असणार आहे भविष्यामध्ये? नाही, मी कसं बळकट करायचं ना, मी माझं बघेन. मी माझी मेहनत घेतोय. पण मला वाटतं की हे आपण माझ्या ह्याच्यावर जाऊया नको, सरकारला प्रश्न विचारूया. मी माझी मेहनत घेणार आहे. मी आता विदर्भाचा दौरा पण काढणार आहे जून जुलैमध्ये. पण हे ह्याच्यावर आपण थांबूया नको. राजसाहेबांच्या मागे काय वर्ग उभा आहे हे मला माहिती आहे. त्या सगळ्यांना मी भेटणार आहे आणि इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल लेवलला भेटणार आहे. त्यांना एकट्यात बोलायचं असलं एकट्यात बोलते. मी सगळ्यांना भेटून आपण पक्ष वाढवू. पण सरकारला जे प्रश्न विचारले पाहिजे ते विचारलेच पाहिजे. आपला 157 क्रमांक आहे फ्री प्रेस जर्नल मध्ये. फ्री प्रेस रँकिंग मध्ये आपण 157 आहोत. ज्या देशातले गेले प्रधानमंत्री त्यांना विचारलं ते पळाले. ज्या देशात ते गेले, नॉर्वे हा पहिला नंबरवर आहे फ्री प्रेस मध्ये. त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्याकडनं प्रश्न घेणार असता, ते पळाले. आपली अर्थव्यवस्था अशी झाली आहे देशाची. आपले अर्थमंत्री येऊन आपल्यासमोर एकदा तरी प्रेस कॉन्फरन्स दिली आहे का की काय परिस्थिती आहे, काय होणार आहे? कोणी सांगणार आहे आपल्याला काय होणार आहे? का सोनं घ्यायचं नाही, का डिझेल पेट्रोल भरायचं नाही? कोणी सांगणार आहे आपल्याला? जे येऊन तुम्ही बोलता त्याचं एक स्पष्टीकरण द्या की का नाही घ्यायचं हे सगळं. एवढे रांगा का लागले पेट्रोल पंपच्या बाहेर? का घाबरवत आहे आम्हाला? सांगा ना. देशाची काय परिस्थिती आहे हे तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या लोकांना बसवलंय ते तुमचं ऐकणारच आहे, बाईकवर फिरणं आणि बसमध्ये फिरणं वगैरे. पण ज्या लोकांनी तुम्हाला बसवलंय त्यांना कधीतरी सांगणार आहात का? तर मला वाटतं त्यांना महत्व दिलं पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला बसवलंय. तर तुमचं काय आकलन आहे? कारण आता मोदींनी देखील दोन सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, देश कुठे असेल, भारताची अर्थव्यवस्था कुठे असेल, काय पाहतो? मी एवढं त्यांच्या एवढं हे नाहीये जिनियस. पण मला वाटतं हे पंतप्रधानांनी येऊन सांगितलं पाहिजे त्यांचा दौरा कधीतरी जेव्हा होईल तेव्हा की आपल्या देशाची काय परिस्थिती आहे. एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे जिकडे देशातले पत्रकार बोलले पाहिजेत आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं पाहिजे. खूप पेड इंटरव्ह्यू झाले, सगळं झालं. आता आमच्या लोकांची काय परिस्थिती आहे हे आम्हाला सांगा. तुम्ही कुठे कुठे चुकलं हे सांगू नका, हे तुम्ही सांगणार पण नाही. देशाची काय परिस्थिती आहे सांगा. आम्ही काय करायचं नाही हे नका सांगू. आणि आमच्यामुळे देश वाचवायचा आहे हे नका सांगू. तुम्ही तुमच्यामुळे देशाची काय हाल झाले हे सांगा.